तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. मकर रास, मकर राशी शनीची पहिली रास आहे. मकर राशीचा स्वामी शनी. मकरेचे हे लोक, मकर राशीचे जात हे तुम्हाला नेहमी आतल्याकडे दिसतात. ओपनली काही बोलत नाही, ऐकून घेतात सगळ्यांचं. धूर्तपणा असतो यांच्याकडे. समोरच्याला बोलता करतात, माहिती काढून घेतात. थोडेसे दांभिक असतात, मायावी असतात, दबा धरून बसतात, रिव्हेंजफुल असतात, घातक असतात, धोकादायक असतात. यांच्यावर म्हणजे विश्वास ठेवणं म्हणजे सगळ्यांनी विचार करूनच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. मकर राशीच्या व्यक्तीबरोबर शक्यतो कोणी पार्टनरशिप करू, कारण ते नंतर मग पार्टनरशिप तुटण्याचे, धोका मिळण्याची मकर राशीकडून संभावना असते. आता इतरत्र ग्रहमान पण कारणीभूत असतात. सगळ्याच मकर राशीच्या व्यक्तींना असं आपल्याला बोलता येणार नाही सरसकट, पण बहुतांशी असा त्यांचा कल असतो आणि त्यांची एक नॅचरली प्रवृत्ती असते त्याकडे. तर आता मकर राशीच्या रोगुण पंचम स्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण होतं 10 महिने. मकर राशीच्या रोगुण शत्रुस्थानामधून गुरु महाराजांचं भ्रमण होतं. तर रोगात वाढ, ऋणात वाढ, शत्रूमध्ये वाढ असं हे मकर राशीच्या व्यक्तींना हे गेले 10 महिने असा अनुभवास आलं. बारीक सारीक प्रकृतीच्या तक्रारी चालू होत्या. वयस्कर व्यक्तींना, काही व्यक्तींना फार मोठ्या आजारपणाला तोंड द्यावं लागलं असेल, तर हॉस्पिटलची वारी करावी लागली असेल, मेडिकलसाठी खर्च वाढला असेल, काही लोकांना गुप्त शत्रूंपासून त्रास झाला असेल मकर राशीच्या लोकांना, काही लोकांना कोर्ट कचेरीसाठी त्यांचा आर्थिक खर्च झाला असेल, मनस्ताप झाला असेल, वेळ खर्च पडला असेल, काहींना काही कारण नसताना उगीचच्या उगीच नसत्या गोष्टींमध्ये अडकले असतील, काही दोष नसताना. तर असं होतं ते आता सर्व आता जूनपासून मकर राशीच्या विवाह स्थानामध्ये गुरुचं महाराजांचं भ्रमण झालं. ते सगळ्या गोष्टी ज्या काय होत्या, कॉम्प्लिकेशन्स होते, गुंता होता, तो आता सुटत आला आणि सुटेल 2 महिन्यामध्ये. हळूहळू गुरु महाराजांचं जेव्हा कर्कतून भ्रमण होतं सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि गुरु महाराज सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित तुमची गाडी वतनीवर आणतील. आता गुरु मकर राशीच्या विवाह स्थानामध्ये गुरु असणार आहे जून 2024 ते जुलै 2027. ही जी काय मकर राशीची माणसं जी काय ज्यांचे लग्न झालेले नसतील त्यांचे लग्न होतील, काहींना संतती प्राप्त होईल, काहींना नवीन बिझनेस खोलण्याची संधी मिळेल, काहींचा नवीन बिझनेस, नवीन शाखा ओपन होतील, काहींना एजन्सी मिळतील मकर राशीच्या जातकांना. त्यानंतर राशीच्या धनस्थानामध्ये राहू आहे, तर काहींना शेअर मार्केटपासून लाभ संभवतो. काहींना राहू धनस्थानामध्ये जी खाण्यापिण्याच्या तोंडाच्या स्थानामध्ये डेंटिस्टकडे जावं लागेल मकर राशीच्या व्यक्तींना. केतू पडले अष्टम स्थानामध्ये. काही मकर राशीच्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम येऊ शकतात, ॲलर्जी येऊ शकते, ॲसिडिटी होऊ शकते. या सर्व गोष्टींबाबतीत मकर राशीने पुढच्या वर्षभरामध्ये काळजी घ्यावी. तर मकर राशीच्या तृतीय स्थानामध्ये शनी असल्यामुळे पराक्रमात वाढ होणार आहे, जनसंपर्कात वाढ होणार आहे, अनेक व्यक्ती संपर्कात येतील, पॉझिटिव्ह विचारसरणीवर आदान प्रदान होईल, बऱ्याच मिटिंगा, प्रवास करावे लागतील मकर राशीच्या लोकांना पुढील वर्षभरामध्ये. तृतीय स्थानातला शनी राजयोग देतो, तर प्रभाव वाढणार आहे, त्यांचं इम्प्रेशन वाढणार आहे, धंदा वाढणार आहे, नावलौकिक वाढणार आहे मकर राशीच्या लोकांचा. तर असंही मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संमिश्र आणि काही क्षेत्रामध्ये उत्तम राहील.